नमस्कार विद्यार्थी मित्र हो. नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत UGC NTA नेट परीक्षा 2025 साठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे उच्च शिक्षण व्यवस्था संबंधी बहुपर्यायी प्रश्न व त्याची उत्तरे. मित्र हो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर पहा, व्हिडिओला सुरुवात करू. चला पहा, पहिला प्रश्न बघा. सौंदर्यदृष्ट्या या आंतरिक भावनाचा प्रकट स्वरूपातील परिणाम म्हणजेच डॅश डॅश हे होय. तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर, नीटनेटकेपणा होय. सौंदर्याच्या दृष्टीने नीटनेटकेपणा या आंतरिक भावनाचा प्रकट स्वरूपातील परिणाम म्हणजेच नीटनेटकेपणा होय. यानंतरचा प्रश्न आहे, एकूण मूल्य संख्या किती आहे? तर एकूण मूल्यांची संख्या किती आहे? तर एकूण मूल्यांची संख्या ही 10 आहे. एकूण 10 मूल्य आपल्याला शिकवली जातात. त्यानंतर आहे, यत्र नामस्तुते पूज्यते रमते तंत्र देवता या उक्तीतून कोणते मूल्य समजावून देता येतील? तर याचं योग्य उत्तर आहे स्त्री पुरुष समानता. या वरील उक्तीमधून आपल्याला स्त्री पुरुष समानतेचे मूल्य शिकवल्या जाते. यानंतर आहे, समता हे मूल्य साध्य करण्यासाठी डॅश डॅश या उपक्रमाचा उपयोग होतो. तर याचं योग्य उत्तर आहे शालेय गणवेश. हे आपल्याला समता किंवा सारखेपणा दिसण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांना सगळ्यांना सारखाच गणवेश दिला जातो, यामुळं समता दिसून येते. यानंतरचा प्रश्न आहे, केंद्रीय शिक्षण सल्लागार म्हणजेच CABC समितीची स्थापना कोणत्या वर्षी कोणत्या साली झालेली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे एक नंबर, सन 1921 मध्ये केंद्रीय शिक्षण सल्लागार समितीची स्थापना झालेली आपल्याला दिसून येते. सन 1921 मध्ये या समितीची स्थापना झालेली आहे. यानंतर आहे, अखिल भारतीय प्राथमिक शिक्षण परिषदेची स्थापना डॅश डॅश साली झालेली आहे. तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर, 1957 साली अखिल भारतीय प्राथमिक शिक्षण परिषदेची स्थापना झालेली आहे. 1957 साली होय. यानंतर आहे, अखिल भारतीय माध्यमिक शिक्षण परिषदेची स्थापना कधी झालेली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे क नंबर, 1955 साली अखिल भारतीय माध्यमिक शिक्षण परिषदेची स्थापना झालेली आहे 1955 मध्ये होय. यानंतर आहे, UGC विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजेच UGC केव्हा स्थापन झालेली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे क 1953 मध्ये UGC म्हणजेच विद्यापीठ अनुदान आयोगाची स्थापना झालेली आहे, 1953 मध्ये झालेली आहे. यानंतर आहे, शिक्षण मंत्रालयाद्वारे सन 1953 मध्ये डॅश डॅशची स्थापना केली गेलेली आहे. तर याचं योग्य उत्तर आहे ड नंबर, राष्ट्रीय दृकश्राव्य शिक्षण मंडळाची स्थापना ही शिक्षण मंत्रालयाने सन 1953 मध्ये केलेली आहे. राष्ट्रीय दृकश्राव्य शिक्षण मंडळाची स्थापना होय. यानंतर आहे, श्री माळी समितीच्या शिफारशीनुसार सन 1956 मध्ये कोणत्या परिषदेची स्थापना झालेली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे अ नंबर, राष्ट्रीय ग्रामीण उच्च शिक्षण परिषदेची स्थापना श्री माळी समितीच्या शिफारशीनुसार सन 1956 मध्ये राष्ट्रीय ग्रामीण उच्च शिक्षण परिषदेची स्थापना करण्यात आलेली होती. यानंतरचा प्रश्न आहे, अखिल भारतीय तांत्रिक परिषदेची स्थापना केव्हा झालेली आहे? तर अखिल भारतीय तांत्रिक परिषदेची स्थापना ही आपल्याला
1945 या वर्षी स्थापना झालेली आपल्याला दिसून येते. अखिल भारतीय तांत्रिक परिषदेची स्थापना ही 1945 साली झालेली आहे. अखिल भारतीय तांत्रिक परिषद होय. यानंतर आहे शारीरिक शिक्षण तसेच मनोरंजनात्मक केंद्रीय सल्लागार मंडळाची स्थापना केव्हा झालेली आहे, तर याचं योग्य उत्तर आहे ड नंबर, म्हणजेच 1948 मध्ये शारीरिक शिक्षण तसेच मनोरंजनात्मक केंद्रीय सल्लागार मंडळाची स्थापना ही 1948 मध्ये झालेली आहे. 1948 होय. यानंतर आहे सन 1953 मध्ये स्थापन झालेल्या केंद्रीय समाज कल्याण बोर्डामध्ये एकूण किती व्यक्ती असतात, तर याचं योग्य उत्तर आहे अ नंबर, 12 सदस्य आणि एक प्रमुख असे केंद्रीय समाज कल्याण बोर्डामध्ये एकूण 13 सदस्य आपल्याला असलेले दिसून येतात. त्यामध्ये 12 सदस्य असतात व एक प्रमुख व्यक्ती असतो. यानंतर आहे राष्ट्रीय स्त्री शिक्षण समितीची स्थापना डॅश डॅश साली झालेली आहे, तर याचं योग्य उत्तर आहे 1958 मध्ये राष्ट्रीय शिक्षण समितीची स्थापना झालेली आहे. 1958 मध्ये राष्ट्रीय स्त्री शिक्षण समितीची स्थापना होय. यानंतर आहे राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेची स्थापना केव्हा झालेली आहे, तर याचं योग्य उत्तर आहे ड नंबर, 1973 मध्ये राष्ट्रीय शिक्षण परिषदेची स्थापना झालेली आहे. 1973 मध्ये स्थापना झालेली आहे. यानंतर आहे शिक्षक व शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी कोणत्या परिषदेची स्थापना करण्यात आलेली आहे, तर याचं आहे उत्तर एक नंबर, राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेची स्थापना ही शिक्षक आणि शिक्षकांनी गुणवत्ता वाढवण्यासाठी राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेची स्थापना करण्यात आलेली आहे. यानंतर आहे राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेची म्हणजेच NCTE स्थापना का करण्यात आलेली आहे, तर याचं उत्तर आहे आध्यात्मिक प्रशिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेची स्थापना करण्यात आलेली आहे. अध्यापक प्रशिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी किंवा सुधारण्यासाठी होय. यानंतर आहे महाराष्ट्राचे शिक्षण संचालनालयाचे कार्यालय डॅश डॅश येथे आहे, तर पुणे या ठिकाणी महाराष्ट्राचे शिक्षण संचालनालयाचे कार्यालय असलेले आपल्याला दिसून येते. पुणे या ठिकाणी होय. त्यानंतर आहे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाची स्थापना केव्हा झाली आहे, तर याचं योग्य उत्तर आहे अ नंबर, 27 जानेवारी 1967 रोजी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यास मंडळ स्थापन करण्यात आलेला आहे. 27 जानेवारी 1967 साली होय. यानंतर आहे डॅश डॅश मार्फत पाठ्यपुस्तक मंडळाचे व्यवस्थापन चालते, तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर, विनायक मंडळाच्या मार्फत पाठ्यपुस्तक मंडळाचे व्यवस्थापन आपल्याला चालताना दिसून येते नियामक मंडळानुसार. यानंतर आहे नियामक मंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात, तर याचं योग्य उत्तर राज्याचे शिक्षण मंत्री हे नियामक मंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष असलेले आपल्याला दिसून येतात. राज्याचे शिक्षण मंत्री हे होय. यानंतर आहे पाठ्यपुस्तक मंडळ कोणत्या विद्यार्थ्यासाठी शासनमान्य अभ्यासक्रमानुसार पाठ्यपुस्तके तयार करते, तर याचं योग्य उत्तर आहे 1 ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी शासन अभ्यासक्रम पाठ्यपुस्तक तयार करते. 1 ते 12वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हे पाठ्यपुस्तक मंडळ काम करत असतं. यानंतर आहे महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाची स्थापना केव्हा झालेली आहे, तर 1966 मध्ये
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाची स्थापना झालेली आपल्याला दिसून येते. 1966 मध्ये या महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाची स्थापना झालेली आहे. यानंतर आहे शैक्षणिक प्रशासन ही शिक्षणाची डॅश डॅश बाजू आहे. तर याचं योग्य उत्तर आहे गतिशीलता ही. शैक्षणिक प्रशासन ही शिक्षणाची गतिशील बाजू असलेली आपल्याला दिसून येते. गतिशील होय. यानंतर आहे शैक्षणिक प्रशासन व समाजातील शैक्षणिक उद्दिष्टे यांचे निकटचे नाते आहे असे मत कोणाचे आहे. तर याचं योग्य उत्तर आहे डॉक्टर चित्रा नाईक यांचे असं मत आहे की शैक्षणिक प्रशासन व समाजातील शैक्षणिक उद्दिष्टे याचे निकटचे नाते असलेले आपल्याला दिसून येतं असं डॉक्टर चित्रा नाईक यांचं म्हणणं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण परिषदेची स्थापना डॅश डॅश रोजी करण्यात आलेली आहे. तर याचं योग्य उत्तर आहे 30 नोव्हेंबर 1945 मध्ये अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण परिषदेची स्थापना करण्यात आलेली आहे. 30 नोव्हेंबर 1945 साली स्थापना करण्यात आलेली आहे. यानंतर आहे भारतीय विद्यापीठ संघाचे सभासद हे डॅश डॅश असतात. तर सर्व विद्यापीठाचे कुलगुरू हे भारतीय विद्यापीठ संघाचे सभासद असलेले आपल्याला दिसून येतात. सर्व विद्यापीठाचे कुलगुरू हे या संघाचे सभासद असतात. यानंतर आहे राज्य शिक्षण संस्थेकडे डॅश डॅश अर्ज करावा लागतो. तर पाठ्यपुस्तकात बदल सुचविण्यासाठी राज्य शिक्षण संचालनालयाकडे अर्ज करावा लागत असतो पाठ्यपुस्तकातील बदल करण्यासाठी. त्यानंतरचा प्रश्न आहे राज्य विज्ञानशास्त्र संस्था समाजात विज्ञान विषयक जागृती निर्माण करण्यासाठी डॅश डॅश केलं पाहिजे. तर विज्ञान जत्रा भरविली पाहिजे. म्हणजेच राज्य विज्ञानशास्त्र संस्था समाजामध्ये विज्ञान विषयक जागृती निर्माण करण्यासाठी विज्ञान जत्रा भरवणे आवश्यक असतं. यानंतर आहे राज्यातील सर्वश्रेष्ठ प्रशासन अधिकारी कोण आहे. तर याचं योग्य उत्तर आहे शिक्षण संचालनालय हे राज्यातील सर्वश्रेष्ठ प्रशासक अधिकारी असलेला आपल्याला दिसून येतो. शिक्षक संचालक हे होय. यानंतर आहे पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाचे कार्य डॅश डॅश आहे. तर अभ्यासक्रमाचे संशोधन करणे हे पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाचं प्रथम कार्य असलेलं आपल्याला दिसून येतो. अभ्यासक्रमाचे संशोधन करणे हे होय. त्यानंतर आहे राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन आणि प्रशासन म्हणजेच NIPA ही संस्था डॅश डॅश येथे कार्यरत आहे. तर कानपूर या ठिकाणी राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन आणि प्रशासन संस्था कानपूर येथे अस्तित्वात असलेली आपल्याला दिसून येते. कानपूर या ठिकाणी होय. राष्ट्रातील शिक्षणाचे धोरण ठरविणे, आयोग नेमणे, योजना आखणे ही कार्य डॅश डॅश संस्था शिक्षण मंत्री यांची आहे. तर याचं योग्य उत्तर आहे राज्याचे शिक्षण मंत्री हे राज्यातील शैक्षणिक धोरण ठरविणे, आयोग नेमणे आणि योजना आखणे हे राज्यातील शिक्षण मंत्री हे काम करत असतात. यानंतरचा प्रश्न आहे राज्यातील शैक्षणिक प्रशासन डॅश डॅश स्वरूपाचे असते. तर याचं योग्य उत्तर आहे स्वयंपूर्ण स्वरूपाचे असते. राज्यातील शैक्षणिक प्रशासन हे स्वयंपूर्ण स्वरूपाचे असलेले आपल्याला दिसून येतं. यानंतर आहे शहरी प्रशासनातील डॅश डॅश ही पायाभूत संस्था होय. तर नगरपालिका ही शहरी प्रशासनातील पायाभूत संस्था म्हणून कार्यरत असलेली आपल्याला दिसून येते. नगरपालिका ही होय. त्यानंतर आहे शिक्षण ही डॅश डॅश प्रक्रिया आहे. तर याचं योग्य उत्तर आहे द्विध्रुवात्मक प्रक्रिया. म्हणजे की शिक्षण ही आपल्याला दोन ध्रुवावरून प्रक्रिया असलेली आपल्याला म्हणजे की दोन्हीकडून चालणारी ही शिक्षण प्रक्रिया आहे. शिक्षक आणि विद्यार्थी या दोघांकडून चालणारी प्रक्रिया आहे. यानंतरचा प्रश्न आहे
महाराष्ट्र राज्य शिक्षणशास्त्र संस्थेची स्थापना डॅश डॅश मध्ये करण्यात आलेली आहे. तर जानेवारी 1964 मध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षणशास्त्र संस्थेची स्थापना जानेवारी 1964 मध्ये करण्यात आलेली आहे. यानंतर आहे राज्य विज्ञान शिक्षण संस्थेचे कार्य कोणतं आहे? तर याचं योग्य उत्तर आहे विज्ञान शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी राज्य विज्ञान शिक्षण संस्था कार्यरत असलेलं आपल्याला दिसून येतं. विज्ञान शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी ही संस्था कार्यरत आहे. यानंतर आहे साध्या शाळात अध्यापनाऐवजी राजकारणाचे अड्डे झाले आहेत. तुम्ही शिक्षक म्हणून काय कराल? तर याचं योग्य उत्तर आहे तुम्ही राजकारणापासून दूर राहाल व केवळ शिकविण्यातच रस घ्याल अशी शिक्षकाची भूमिका असली पाहिजे. यानंतर आहे शिक्षणाबाबतचा दृष्टिकोन हा डॅश डॅश स्वरूपाचा असला पाहिजे. तर मानवी संसाधनात गुंतवणुकीचा हवा मानवी संसाधनात गुंतागुंतीचा असला पाहिजे. शिक्षणाचा दृष्टिकोन हा मानवी संसाधनामध्ये वाढ करणारा असला पाहिजे. स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद, श्रम हीच आमची पूजा आणि आमच्या श्रम मोबदल्यात मोफत शिक्षण हेच आमचे घोषवाक्य. या शब्दामध्ये या शैक्षणिक कार्याचे मर्म साठविले असलेले आपल्याला दिसून येतं. तर कर्म भाऊराव पाटील यांनी आपल्या शैक्षणिक संस्थेमध्ये स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद, श्रम हीच आमची पूजा आणि श्रमाच्या मोबदल्यात मोफत शिक्षण हे आमचं घोषवाक्य या शब्दामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांनी आपलं उच्चार केले आहेत किंवा मत व्यक्त केलेलं आपल्याला दिसून येतं. भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाचे मानवी संसाधन संपत्ती विकास मंत्रालय हे नवे नाव डॅश डॅश पासून अंमलात आणलेलं आहे. तर सन 1986 पासून भारत सरकारच्या शिक्षा मंत्रालयाने मानवी संसाधन संपत्ती विकास मंत्रालय असे नवीन नामकरण 1986 सालापासून अंमलात आणलेलं दिसून येतं. यानंतर आहे राज्य शासनाने सर्व पदवी स्तरावरील वैद्यकीय शिक्षणाचे एकत्रीकरण करण्यासाठी 1998 मध्ये डॅश डॅश येथे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची स्थापना केलेली आहे. तर नाशिक या ठिकाणी राज्य शासनाने सर्व पदवी स्तरावरील शैक्षणिक शिक्षणाचे एकत्रीकरण करण्यासाठी सन 1998 मध्ये नाशिक येथे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची स्थापना केलेली आहे. नाशिक या ठिकाणी होय. केंद्र सरकारने अनौपचारिक शिक्षणावर भर देण्यासाठी इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाची स्थापना कधी केलेली आहे? तर सप्टेंबर 1985 मध्ये केंद्र सरकारने अनौपचारिक शिक्षणावर भर देण्यासाठी इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ म्हणजेच इग्नोची स्थापना केलेली आहे. 1985 साली केलेली दिसून येते. यानंतर आहे जे शिक्षण मुद्दाम दिले जात नाही, ज्यासाठी अभ्यासक्रम ठरवलेला नसतो, जे सहजपणे मिळते त्याला डॅश डॅश असं म्हटल्या जाते. तर त्याला अनौपचारिक शिक्षण असं म्हटल्या जाते. अनौपचारिक शिक्षण होय.